नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत स्वच्छ भारत मिशन फेज 2 अंतर्गत ग्रामीणकरता ज्या लाभार्थ्याकडे शौचालय आहे, शौचालय बांधलं असेल, नवीन बांधलं असेल, त्यांना त्याच्या बदली 12,000 रुपयांचं अनुदान भेटत असतं. आता ज्या लाभार्थ्यांना असं 12,000 रुपयांचं अनुदान मिळालेलं नाही, त्यांनी काय करायचं आहे, ऑनलाईन अर्ज दाखल करायचा आहे. ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या वेबसाईटवर याल. वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, ज्या लाभार्थ्याचा फॉर्म भरणार आहोत तिथं तुम्हाला सिटिझन रजिस्ट्रेशन करायचं आहे. तिथं तुम्हाला मोबाईल नंबर घ्यायचा आहे. त्याच्यानंतर नेम, त्या लाभार्थ्याचं नाव टाकायचं आहे, मेल फिमेल निवडायचं आहे आणि इथं पूर्ण ॲड्रेस टाकून आपलं राज्य महाराष्ट्र निवडून कॅपचा जसा आहे तसा टाकून सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण होणार आहे आणि नंतर तुम्हाला लॉग इन या बटनावर यू हॅव रजिस्टर्ड सक्सेसफुली याला ओके करा तुमची पूर्ण माहिती भरल्यानंतर. आणि आता तुम्हाला लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे. लॉग इन या बटनावर क्लिक करून तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे तो टाकायचा आहे आणि गेट OTPवर क्लिक करायचं आहे. तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर OTP येईल. तो OTP टाकून कॅपचा कोड टाकून साइन इनवर क्लिक करायचं आहे. साइन इनवर क्लिक केल्यानंतर लेफ्ट साईडला तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील, न्यू ॲप्लिकेशन आणि व्ह्यू ॲप्लिकेशन. त्यामधील तुम्हाला न्यू ॲप्लिकेशन या बटनावर क्लिक करायचं आहे. तुमच्यासमोर असा एक फॉर्म ओपन होईल. त्यामधील स्टार असणाऱ्या फील्ड ह्या कंपल्सरी आहेत. इथून आपल्याला राज्य निवडायचं आहे, आपला जिल्हा निवडायचा आहे, ब्लॉक नेम म्हणजे तुमचा तालुका, पंचायतचं नाव, त्याच्यानंतर विलेजमध्ये तुमच्या गावाचं नाव आणि हॅबिटेशन नेममध्येही तुमच्या गावाचं नाव तुम्हाला निवडायचं आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला सेक्शन बी मध्ये ॲप्लिकंटचं नाव जसं आधारप्रमाणे आहे तसं तुम्हाला इथं टाईप करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आधार नंबर टाईप करायचा आहे आणि आधार नंबरचे कन्सेंट तुम्हाला द्यायचं आहे आणि व्हेरीफाय आधार नंबरवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हजबंड म्हणजे पतीचं नाव निवडायचं आहे किंवा वडिलाचं नाव इथं टाईप करायचं आहे. त्याच्यानंतर जेंडर निवडायचं आहे, मेल फिमेल. कॅटेगरी तुमची कुठली आहे ती तुम्हाला इथून APL BPL तुम्हाला निवडायची आहे. जर दारिद्र्य रेषेखालील असेल तर BPL येईल. त्या सब कॅटेगरीमध्ये इथं SC ST PH स्मॉल अँड मार्जिनल फार्मर किंवा ज्यांना जमीन नाही असं निवडायचं आहे. आता मी इथं स्मॉल अँड मार्जिनल फार्मर्स निवडत आहे. त्याच्यानंतर कार्ड टाईप म्हणजे आधार कार्ड ऑटोमॅटिक येणार आहे. त्याच्यानंतर कार्ड नंबर ऑटोमॅटिक येणार आहे. तुमचा मोबाईल नंबर ऑटोमॅटिक येणार आहे किंवा तुम्ही टाईप करून घ्यायचा आहे. टाका, नसेल तरी काही हरकत नाही. त्यानंतर ॲड्रेसमध्ये तुम्हाला तुमचा पूर्ण ॲड्रेस टाईप करून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर टाका, ईमेल ID टाका, ॲड्रेस पूर्ण टाईप करून घ्यायचा आहे. तर सेक्शन C मध्ये तुम्हाला बँक अकाउंट डिटेल्स टाकायची आहे. लाभार्थ्याची बँक अकाउंट डिटेल्स तुम्हाला टाकायची आहे आणि बँक पासबुकचा पहिल्या पानाचं स्कॅन, पहिलं पेज स्कॅन करून तुम्हाला अपलोड करायचं आहे. कोड टाकायचं आहे. बँकेचं नाव ऑटोमॅटिक येणार आहे, ब्रँच ऑटोमॅटिक येणार आहे, ब्रँच ॲड्रेस ऑटोमॅटिक येणार आहे, स्टेट ऑटोमॅटिक येणार आहे आणि डिस्ट्रिक्ट ऑटोमॅटिक येणार आहे. इथं तुम्हाला अकाउंट नंबर 2 वेळेस टाकून घ्यायचा आहे आणि इथं स्कॅन केलेलं पासबुक 200 KB आतमध्ये अपलोड करायचं आहे. ही पूर्ण माहिती भरून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, अप्लाय या बटनावर क्लिक करायचं आहे. अप्लाय केल्यानंतर तुम्हाला एक रेफरन्स नंबर भेटेल, ॲप्लिकेशन नंबर भेटेल, तो तुम्ही नोट करून घ्या. इथून तुम्ही पाहू शकता ॲप्लिकेशन सबमिट झालेलं आहे आणि तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर मिळालेला आहे. त्याच्यानंतर इथं व्ह्यू ॲप्लिकेशनवर क्लिक करून तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन ट्रॅक करू शकता. इथं ॲप्लिकेशन नंबर दाखवेल, ॲप्लिकेशन स्टेटस दाखवेल आणि ट्रॅक स्टेटसवर क्लिक करून तुमचं ॲप्लिकेशन स्टेटस तुम्ही ट्रॅक करू शकता. आता इथं आपला अर्ज सबमिट झालेला आहे. त्यानंतर 5 स्टेपमध्ये आपला अर्ज जाणार आहे. ॲप्लिकेशन स्क्रुटनी, जिओ टॅगिंग, त्याच्यानंतर जिओ टॅगिंग डन होणार आहे आणि त्याच्यानंतर ॲप्लिकंटच्या बँक खात्यामध्ये DBT मार्फत पैसे दिले जाणार आहेत. अशा प्रकारे तुम्ही ग्रामीणमधील जर तुम्ही शौचालय बांधलेलं असेल आणि यापूर्वी लाभ घेतलेला नसेल तर लाभ घेण्यासाठी असा अर्ज करू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. यामध्ये तुम्हाला काही अडचणीत असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.